आपण पाहत आहात जत मराठी न्यूज. जतमध्ये काँग्रेसचा शक्ती प्रदर्शन सोहळा, संघटन सृजन अभियानातून नव्या उभारणीचा निर्धार. काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी नियुक्त निरीक्षकांचे जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जल्लोषात स्वागत करत पक्षाने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. या कार्यक्रमामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात चांगलीच रंगत निर्माण झाली. माननीय आमदार थोटा लक्ष्मीकांतराव, पुण्याच्या माजी महापौर व आमदार श्रीमती दीप्ती चौधरी तसेच प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष वजन प्राप्त झाले. मान्यवरांच्या सत्कारानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाची लाट उसळली. मान्यवरांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की काँग्रेस पक्षाला पुन्हा बळकट करण्यासाठी तळागाळातील संघटन मजबूत करणे हाच एकमेव मार्ग आहे. बूथ मजबूत तर पक्ष मजबूत हा संदेश देत प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. निरीक्षकांनी जत तालुक्यातील संघटनात्मक रचनेचा आढावा घेत विविध आघाड्यातील पदाधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली. युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, NSUI तसेच विविध समाज घटकांमध्ये पक्ष विस्तार करण्यावर भर देण्यात आला. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची निवड होणार असून पुढील टप्प्यात गाव व बूथ पातळीवर संघटन उभारणी केली जाणार आहे. यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिराद्वारे कार्यकर्त्यांनी सज्ज करण्याची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. जत हा तालुका काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असल्याचा उल्लेख करत माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पक्षाचा झेंडा पुन्हा दिमाखात फडकवण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करण्याची वेळ आली आहे असे ठामपणे सांगितले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्रश्न व अडचणी मांडत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी ठोस नियोजनाची गरज व्यक्त केली. कार्यकर्त्यांनीही पक्षवाढीसाठी जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष महादेव पाटील, अपारा बिरादार, बाबासाहेब कोडक, सुजय नाना शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख, माजी पदाधिकारी, युवक, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करत काँग्रेस संघटन अधिक वेगाने आणि प्रभावीपणे उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.